आज आपण बनवणार आहोत छन्नीचं लोणचं। ही जर रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण या छन्नीचं लोणचं कसं बनवायचं या रेसिपीची सुरुवात करूया। ही जी छन्नी आहे ही अशी दिसते। ही मी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेणार आहे व त्याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहे। यालाच रानटी काकडी असंही म्हणतात। हे जे आहे हे डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे, पचनक्रिया सुधारते, अँटीऑक्सिडंटचं काम करते। त्याच्यामुळे हे जे लोणचं आहे ना हे करून खावं, स्पेशली ज्यांना मधुमेह आहे अशांनी। तर अशा पद्धतीनं आपण हे जे छन्नी आहे हे आपण चिरून घेणार आहे। तुम्ही कशाही पद्धतीने चिरू शकता, गोल पाहिजे तर गोल चिरू शकता किंवा आत्ता जसं मी ज्या पद्धतीनं चिरून घेते आहे ना अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही चिरली तरीसुद्धा चालू शकते। मला ही अशीच आवडते म्हणून मी ह्या अशा पद्धतीनं चिरून घेत आहे। चिरणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, त्याच्यामध्ये असं काहीही नाही आहे। ही सगळी जी छन्नी आहे ती मी चिरून घेतलेली आहे। याच्यामध्ये आता आम्ही लाल मिरचीची पावडर, काश्मीरी लाल मिरचीची पावडर ज्याने रंग येतो ती घातलेली आहे। याच्यामध्ये तयार रेडीमेड आणलेला लोणच्याचा मसाला, लिंबू लोणच्याचा मसाला मी इथं वापरलेला आहे। आंब्याचा लोणच्याचा मसाला असला तुम्ही तो वापरला तरीसुद्धा चालू शकतो आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। मीठ थोडं मी जास्तच घातलेलं आहे कारण हे लोणचं टिकायला मदत होते। हे जास्तीत जास्त 1 महिना फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 महिना आणि बाहेर ठेवलं तर आपण 15 दिवस वापरू शकतो। थोडीशी हळद घातलेली आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर घालायची, म्हणजे चव बॅलन्स होते म्हणून साखर घालायची याच्यामध्ये। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त प्रमाणामध्ये घालू शकता, पण चव बॅलन्स होते, साखरेने एक वेगळीच टेस्ट येते म्हणून घालायचं। आणि याच्यामध्ये मी 1.5 ते 2 लिंबू जे आहेत ते पिळून घेतलेले आहेत, म्हणजे आंबट, गोड, तिखट अशी सगळी चव त्या लोणच्याला येते। हे लोणचं नक्की करून बघा। याच्यामुळे ना मधुमेह म्हणजे साखर, रक्तातील जी साखर आहे ना ती कंट्रोल होते आणि पचन सुधारतं आपलं। गॅसेसचे होतात ते गॅसेस होण्याचं प्रमाण कमी येतं। हे औषधी आहे, याच्यामध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात, त्याच्यामुळं ना हे लोणचं नक्की करावं। हे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्येच हे जास्त मिळतं। अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आणि पाहिजे तर तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये सुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकता आणि जास्तीत जास्त हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा। ज्यावेळेला जेवायचं असेल त्याच्या आधी 1 तासभर बाहेर काढून ठेवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, आभारी आहे।